नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे मालकांगनी ज्योतिषमती. ही साधारण थोड्या दमट हवामान, उष्ण आणि दमट हवामानात वाढणारी वनस्पती आहे. मालकांगनी हे आयुर्वेदात अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. ही वेलवर्गीय, ही वेलासारखी वाढते, पण आपल्याला साधारण भोरपासून खाली वेल्ला किंवा सह्याद्रीचा वरचा पट्ट्यापासून खाली कोकण पट्ट्यापर्यंत ही सगळीकडे चांगली वाढते. ह्याला साधारण आपण फेन्सिंगला लावू शकतो. याला जे बी येतं, साधारण श्रावण महिन्यात त्याचं बी तयार होतं, तर ते बियापासून तेल निघतं आणि त्या तेलामध्ये असं समजलं जातं की 86 प्रकारचे वात जे आहे ते म्हणजे मसाजसाठी कामासाठी येतं. बुद्धीसाठी अतिशय चांगली वनस्पती आहे. हिचं तेल साधारण बियापासून 40 ते 50% तेल यांच्या बियातून मिळतं. तर ही बुद्धीसाठी, ज्योतिषमती म्हटल्यावर ही बुद्धीसाठी सुद्धा हे आहे. म्हणजे ह्याचं ऑइल इडेबल आहे. साधारण 2 थेंब 3 थेंब लहान मुलांना आपण समजा रोज जर कधी चाटवले तर याचं बुद्धीसाठी, मज्जातंतू वगैरे जे आहेत त्याच्या दृढतेसाठी म्हणून ही उपयोगी येणारी वनस्पती आहे. हिचं आपण कमर्शियल कल्टिवेशन करू शकतो. साधारण बांधावर जर कधी ही लावली तर बांधावर साधारण एक वनस्पती चांगल्यापैकी जर कधी आपण ग्रो केलेली असेल, त्याला व्यवस्थित खत पाणी जर कधी ऑर्गॅनिक याच्यातनं दिलं गेलेलं असलं तर यापासून बी सुद्धा चांगलं मिळतं आणि याच्यापासून तेलही चांगलं मिळतं. त्यामुळे बांधावर ही वनस्पती लागवड करण्यास काहीही हरकत नाही. किंबहुना मी हे म्हणाल की ही प्रत्येकाने, ज्यांच्याकडे फार्म हाऊस आहेत, यांनी ती लावावी. साधं घाण्यावर याचं तेल निघतं. तेलाचा दर आजच्या तारखेत किमान 3000 रुपये किलो आहे. साधारण 30 ml किंवा 50 mlचे ह्या बॉटल्समध्ये हे मिळतं. पण याच्यामध्ये अडल्ट्रेशन हे जास्त होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते वापरलं जातं आणि त्याचे रिझल्ट दिसत नाही. नॉर्मली ही लोक काय करतात, 25% मालकांगनीचं तेल किंवा 40% मालकांगनीचं तेल आणि 60% किंवा 75% तिळीचं तेल हे असं मिक्स करून विकतात. त्यामुळे त्याला रिझल्ट मिळत नाही. आपण जर कधी घाण्यावर तेल काढून यांना दिलं तर सगळ्या आयुर्वेदिक कंपन्या अगदी आनंदाने हे घेतील. किंबहुना हे लोकांना जर कधी कळलं की आपण या ठिकाणी जुनाईनली देतोय तर लोक आपल्याकडे येतील. पॉज कर. जसं मज्जारज्जूला ही जसं हे चार्ज करते, तसं ट्रेस कमी करण्यावर सुद्धा याचा वापर होतो. आता अर्थात आयुर्वेदामध्ये ह्या ज्या आहेत, या युनानी आयुर्वेद आणि वेगवेगळ्या किंवा ज्या जुने वैद्य लोक आहेत, हे आयुर्वेदातली प्रत्येक वनस्पती वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारे वापरत असतात. याची पानं, मुळं ही सुद्धा औषधी आहेत. त्यामुळे ही लागवड करण्यास काहीही हरकत नाहीये. पुढच्या याच्यात आपण जो तेलाचा विषय घेणार आहोत, त्याच्या याच्यामध्ये याचं पर्सेंटेज तेलामध्ये किती मिळतं, प्रत्येक झाडाला साधारण किती मिळेल हे आपण देणारच आहोत. पण ही आवर्जून लावण्यासारखी वनस्पती आहे. बांधावर आपण लावू शकतो. कुंपणावर वेलासारखी श्रब साधारण या हाईटपर्यंत जर कधी आपण तिचं कटिंग करत केलं तर त्याचं एक चांगलं बूस्ट तयार होईल, जेणेकरून आपल्याला बी कलेक्ट करायला सोपं पडतं. वेलवर्गीय असल्यामुळे ही झाडावर वाढते, पण आपण कुंपणावरच जर कधी ही वाढवली, कुंपणाच्या ज्या तारा ज्या आहेत त्याच्यावर वाढवून हिला जर कधी असं बूस्ट केलं तर आपल्याला बी काढायला, बी जमा करायला हे सोपं पडू शकतं. त्यामुळे ही वनस्पती आवर्जून लावावी. धन्यवाद. ही आपण जी माहिती देतोय, आपल्या परिसरात असलेल्या वनस्पतींपासून आपण काय आर्थिक लाभ घेऊ शकतो किंवा त्याचे आर्थिक गणित काय आहेत, त्यासाठी म्हणून हे चॅनल आहे. ही माहिती सर्वांना द्या, कारण हा आपल्या जवळचा आयुर्वेदाचा असलेला आपला अमूल्य ठेवा आपण जपायचा प्रयत्न करतोय. पुढच्या पिढीला हे कुठेतरी ज्ञात असावं म्हणून ही सगळी माहिती आपण चॅनलद्वारे सगळीकडे देत आहोत. धन्यवाद. चॅनल आवडल्यास
सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रमंडळीमध्ये माहिती द्या, जेणेकरून आपल्या भागात असलेल्या वनस्पती, आता इथे माझ्या शेजारच्या बांधावर याचं म्हणजे जवळपास बऱ्यापैकी असा बांध यांनी ऑक्युपाय केलेला आहे, पण बाकी गवत असल्यामुळे तिथं व्हिडिओ शूट करता येत नाहीये आणि त्यांना त्याची जाणीव नाही की आपल्या बांधावर इतकी महत्वाची वनस्पती आहे, त्याच्यापासून त्यांना कमीत कमी दर वर्षाला 5-10 हजाराचं तेल आरामात मिळू शकतं, पण त्यांनी जोपासनाही केलेली नाही. तरी सुद्धा ती फक्त कसं आहे माहिती आहे का, सरपणासाठी लाकूड तोडून म्हणून मागच्या वेळेस काही घेऊन गेले, ते पानं बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे इथं मालकांनी आहे. तरी ह्याच्यासाठी सगळ्यांना शेअर करा, माहितीसाठी धन्यवाद.